छत्रपती शिवाजी महाराज आणि सावळ्या तांडेल स्वराज्याची स्थापना हा केवळ तलवारीचा विजय नव्हता, तर तो नियम, शिस्त आणि न्यायावर उभा असलेला राज्यकारभार होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना हे चांगले ठाऊक होते की जर राज्याला दीर्घकाळ टिकायचं असेल तर राजा आणि सामान्य माणूस दोघांनाही एकाच नियमाने बांधलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी किल्ल्यांवर अनेक कडक नियम लागू केले होते. त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा नियम असा होता, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर कोणालाही किल्ल्यात प्रवेश दिला जाणार नाही. हा नियम केवळ शिस्तीसाठी नव्हता, तर शत्रूच्या गुप्त हल्ल्यांपासून किल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी होता. मुघल, आदिलशाही आणि इतर शत्रू रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हल्ले करत असत. त्यामुळे हा नियम स्वराज्याच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक होता. सावळ्या तांडेल एक सामान्य पण कर्तव्यनिष्ठ माणूस एका किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची जबाबदारी सावळ्या तांडेल या मावळ्याकडे देण्यात आली होती. सावळ्या तांडेल हा कुठला मोठा सरदार नव्हता. तो होता साधा माणूस पण अत्यंत प्रामाणिक आणि महाराजांच्या आदेशाला प्राणाहून मोठं मानणारा. तो नेहमी म्हणायचा, माझा जीव जाईल पण महाराजांचा हुकूम मोडणार नाही. एका संध्याकाळी सूर्य पश्चिमेला झुकत चालला होता. किल्ल्यावर सूर्यास्ताची तयारी सुरू होती. सावळ्या तांडेल दरवाजाजवळ उभा राहून पहारा देत होता. सूर्य पूर्णपणे मावळताच त्याने दरवाजा बंद करण्याचा इशारा दिला. तेवढ्यात दूरवरून घोड्याच्या टापांचा आवाज आला. एक शूर व्यक्ती वेगाने घोडा हाकत किल्ल्याच्या दिशेने येत होती. तो किल्ल्याजवळ येऊन जोरात ओरडला, दार उघडा, मला आत जायचं आहे. सावळ्या तांडेल पुढे आला आणि शांतपणे म्हणाला, सूर्यास्त झाला आहे, महाराजांचा आदेश आहे, आता किल्ल्यात प्रवेश नाही. त्या व्यक्तीने रागाने विचारलं, तुला माहीत आहे मी कोण आहे? सावळ्या नम्रपणे म्हणाला, मला कोण आहे हे जाणून घ्यायचं नाही, मला फक्त महाराजांचा हुकूम माहीत आहे. त्या सरदाराचा आवाज चढला, मी सरदार आहे, लगेच दार उघड. सावळ्या तांडेल अजिबात डगमगला नाही. तो ठामपणे म्हणाला, सरदार असलात तरी नियम सगळ्यांसाठी समान आहेत. हे ऐकून त्या व्यक्तीने तलवार म्यानातून अर्धी काढली आणि म्हणाला, दार उघड नाही केलंस तर इथेच ठार करीन. त्या क्षणी सावळ्या तांडेलने इतिहासात अजरामर होईल असे शब्द उच्चारले, मला मारून टाका पण मी महाराजांचा नियम मोडणार नाही. ते शब्द ऐकून ती व्यक्ती थांबली. त्याने तलवार परत म्यानात ठेवली आणि हसत म्हणाला, सावळ्या, मीच शिवाजी महाराज आहे. हे ऐकताच सावळ्या तांडेल थरथर कापू लागला. तो लगेच जमिनीवर वाकला आणि म्हणाला, महाराज, अपराध झाला असेल तर क्षमा करा, पण मी आपला हुकूम मोडू शकलो नाही. शिवाजी महाराजांनी सावळ्याला उचलून धरले आणि म्हणाले, सावळ्या, तुझ्यासारख्या माणसांमुळेच स्वराज्य सुरक्षित आहे. त्या रात्री महाराज किल्ल्याबाहेरच थांबले, कारण राजासुद्धा स्वतः बनवलेला नियम मोडत नाही हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. दुसऱ्या दिवशी महाराजांनी मावळ्यांची सभा दरबारात बोलावली. सर्व सरदार, अधिकारी आणि सैनिक उपस्थित होते. महाराज म्हणाले, काल रात्री सावळ्या तांडेलने मला किल्ल्यात प्रवेश नाकारला आणि त्यातच त्याचं खरं शौर्य दिसून आलं. सर्व दरबार स्तब्ध झाला. महाराज पुढे म्हणाले, जो नियम पाळतो तोच स्वराज्याचा खरा रक्षक असतो. सावळ्या तांडेलसारख्या माणसांवरच माझं स्वराज्य उभं आहे. सावळ्या तांडेलचा सन्मान करण्यात आला आणि त्याला बक्षीस देण्यात आलं. ही गोष्ट आपल्याला सांगते की शिवाजी महाराजांचं राज्य न्यायावर आधारित होतं. राजा आणि प्रजा एकाच नियमाखाली होते. स्वराज्य तलवारीपेक्षा शिस्त आणि चारित्र्यावर उभं होतं. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? एक नियम सगळ्यांसाठी सारखे असतात.
राजा असो किंवा सामान्य माणूस, नियम पाळले पाहिजेत. खरं धैर्य म्हणजे भांडण नाही. खरं धैर्य म्हणजे चुकीचं काम नाही म्हणण्याचं धाडस. प्रामाणिक माणूस कधी घाबरत नाही. सावळ्या तांडेला माहीत होतं की तो बरोबर आहे, म्हणून तो ठाम राहिला. कर्तव्य आधी, भीती नंतर. आपल्याला भीती वाटली तरी योग्य काम केलं पाहिजे. चांगलं वागणं हेच खरं शौर्यातलं वार चालवणं नव्हे, तर नियम पाळणं हेच मोठेपण आहे.